नमस्कार शिक्षक मित्र, आज आपण कणे शून्याची ओळख पाहणार आहोत। आधीच तुम्हाला माहिती आहे शून्य कसं वापरतात ते। आता आपण स्तर बघा, 0 ते 4 या संख्यांच्या वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी। आता त्याचे एक आपण उदाहरण पाहूयात। दुसरीच्या पुस्तकामध्ये बघा, एक तांबडा भोपळा ही कविता आहे आणि त्या कवितेत काय आहे, एक होता तांबडा भोपळा, तो कुठे पळाला होता, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला। भोपळा म्हणजे काय, तर शून्य। त्याचे एक उदाहरण पाहूयात। बघा, हे एक गुलाबाचं फूल आहे, दुसरे एक गुलाबाचं फूल आहे आणि हे तिसरं गुलाबाचं फूल आहे। मग हे गुलाबाची फुलं बघा, मी एक फूल जान्हवीला दिलं, दुसरं फूल रियाला दिलं आणि तिसरं फूल सईला दिलं। बघा, माझ्याकडे फुलं राहिलीत का, नाही। तुम्हाला दिसते का, सगळ्यांना मी ती फुलं वाटलेली आहेत। काहीच नाही, काहीच नाही म्हणजे काय आहे, तर शून्य। गणिती भाषेमध्ये बघा शून्य असं चिन्ह देतात। मग ह्याच्यावर आधारित आपण काय करूया, गणित पाहूयात। आता एक आपण उदाहरण पाहू। एक फुगा, दुसरा फुगा आणि तिसरा फुगा। किती फुगे आहेत, तर 3 फुगे आहेत आणि हे तिन्ही फुगे काय आहेत, आकाशात उडाले। किती फुगे उडाले मी म्हणते, तर तिन्ही फुगे आकाशात उडाले। बघा बरं, उडालेत का। आता 3 माझ्याकडे फुगे होते आणि तिन्ही फुगे आकाशात उडाले। उडाले म्हणजे माझ्याकडे नाहीत, नाहीत कमी झाले, गेले ते फुगे, म्हणजे कोणतं चिन्ह येणार, तर वजा। आता वजा चिन्ह बघा कसं असतं, तर खालच्या संख्येच्या समोर अशी जी आडवी रेष आहे की नाही, ते वजाबाकीचं चिन्ह। म्हणजे वरच्या संख्येतून खालची संख्या आपण काय करणार आहे, वजा करणार आहोत। आता मला सांगा, 3 फुगे होते, 3 फुगे उडाले, तर किती फुगे दिसतात तुम्हाला आता, एकही फुगा दिसत नाही, काहीच नाही। मग अशी मी तुम्हाला सांगितलं की नाही, काहीच नाही म्हणजे शून्य। बघा, 3तून 3 गेले, शून्य। आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात। बघा बरे, 2 बदकं आहेत, ही पाण्यातून 2 बदकं आलेली आहेत। किती बदक आहेत, तर 2 बदक आहेत। आणि ही दोन्ही बदक काय झाले, परत पाण्यात निघून गेले। किती बदकं पाण्यात निघून गेले मी म्हणते, दोन्ही बदकं। बघा बरं, आता तुम्हाला दिसतात का, एकही बदक दिसत नाही। म्हणजे 2 बदकं आली होती आणि दोन्ही बदकं पाण्यात निघून गेली, म्हणजे तिथं दिसत नाहीयेत। म्हणजे आपल्याला कोणतं चिन्ह द्यावं लागेल, कोणती क्रिया करायची, तर वजाबाकी। तर वजा म्हणजे तुम्हाला कळलं ना, आडवी रेष, ती कुठे येणार आहे, दुसऱ्या संख्येच्या समोर। मग आता 2तून 2 गेले, तर किती राहिले, म्हणजे 2 बदकं होती आणि दोन्ही बदकं निघून गेलीत, तर किती राहिले, शून्य, म्हणजे एकही बदक नाही। आता आपण काय करूया, अजून एक उदाहरण पाहूयात। आता मी तुम्हाला अजिबात चित्र दाखवणार नाही, आता अंकाच्या सहाय्याने आपण वजाबाकी करायची। हे किती आहेत, तर हे 4 आहेत। तर आपल्याला काय करायचे, दुसरी पण संख्या आपण 4 घेतलेली आहे, तर आपण काय शिकतोय, वजाबाकी। तर वजाबाकीचं चिन्ह आता कुठे देणार तुम्ही, बरोबर खालच्या संख्येच्या समोर। आता 4तून 4 गेले, किती राहिले, शून्य, बरोबर। बघा, शिक्षकांनी जरा वेगळ्या पद्धतीने उदाहरण देणं गरजेचं आहे। मी इथं काय केलेलं आहे बघा, 0 लिहिलेलं आहे सेंटरला। तर आता त्यांना मुलांना आपण शोधायला सांगायचं आहे की काय करा, तुम्ही 0 उत्तर येणारी उदाहरणे सोडवा। मग अशा आपल्याला झालेलंच आहे, समान संख्या वजा केल्या की 0 उत्तर येतं। मग त्यांना एक उदाहरण तुम्ही देऊ शकता। बघा, 1 वजा 1 किती येणार आहे, 0। परत हे दुसरं बघा, 2 वजा 2 0। मग मुलं लगेच पुढचं तुम्हाला सांगतील बघा, 3 वजा 3 0, 4 वजा 4 0। बघा, या पद्धतीनं त्यांचं काय होणार आहे की त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली की उत्तर 0 होणार आहे, याचं दृढीकरण त्यांचं होणार आहे। आणि ह्या स्तराचा जास्तीत जास्त उदाहरण देऊन जर तुम्ही सराव करून घेतला, तर ह्या स्तराचा निश्चितच काय होणार आहे, संकल्पना दृढ होणार आहे। धन्यवाद।